आपण बघत होतो प्रॅक्टिस सेट 6.2 त्यामधले पहिले 3 एक्झाम्पल आपले झाले होते. क्वेश्चन नंबर 4 बघा. मीडियनच काढायचं इथे पण. मीडियन काढण्यासाठी आपल्याला जे 2 कॉलम आहे ते दिलेले आहे. तिसरा कॉलम फक्त आपल्याला तयार करायचा आहे. तो म्हणजे काय ह्याचा असतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. बरोबर. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येते आता संचित वारंवारता. काय करावं लागेल आपल्यासाठी संचित वारंवारता काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला इथे लिहितो मी संचित वारंवारता. अतिशय सोपं आहे मीडियन काढायचं. फक्त 3च कॉलमचा टेबल आपल्याला करायचं आहे. त्यापैकी पहिला आणि दुसरा कॉलम आपल्याला दिलेलाच आहे. पहिला कॉलम मध्ये क्लास इंटरवल दिले आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. बरोबर. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कशी काढतो तुमच्या लक्षात असेल आता हे. काय करावं लागेल आपल्याला हा 12 ॲज इट इज घेतला बेटा. या 12 मध्ये 35 ऍड केले किती येतात हे येतात 47. 47 मध्ये 20 ऍड केले इथं आले 67. 67 मध्ये हे 15 ऍड केले आपल्याला मिळतील हे 5 आणि 7 12 चला 1 8 82. 82 मध्ये 8 ऍड केले आपल्याला मिळतील हे 90. 90 मध्ये हे 7 ऍड केले आपल्याला मिळाले 97. 97 मध्ये 8 ऍड केले आपल्याला मिळाले 105. बघा आता ही जी फ्रिक्वेन्सी यांची पण बेरीज करायची तर याला आपण एन म्हणतो. या सर्व फ्रिक्वेन्सीची बेरीज म्हणजे एन. ती पण बेरीज करून घ्या. 12 आणि 35 47 47 67 67 आणि 15 82 आणि 8 90 आणि 7 ओके नाही 105 बरोबर आहे. एकदा तुम्ही पण चेक करा बरोबर आहे का. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिळत असतं. हे सर्व मिळाल्यावर म्हणजे फक्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घ्यायची आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढल्यावर आता हे बाण वगैरे जे ते मला समजण्यासाठी दाखवले मी. तुम्हाला हे बाण वगैरे काढण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. तुम्हाला कसं दिसेल ते अशा प्रकारे तुमचं नीट आणि क्लीन पाहिजे. आता तुम्हाला काढायची आहे मीडियन. त्यासाठी काय करायचं सर्वात आधी त्यासाठी एन किती आहे बघा. एन आताच आपण कॅल्क्युलेट केलं. एन म्हणजे सर्व फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची ती आहे 105. तर आपण घ्यायचं एन बाय 2. एन बाय 2 म्हणजे काय येईल 105 डिवायडेड बाय 2. ओके म्हणजे हे तुमचं येईल. याला ॲज इट इज राहू द्या. याला काही आपण सिम्प्लिफाय करू नये कारण की पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन अजून सोपे झाले पाहिजे म्हणून आपण असंच ठेवतो याला. यातर आता आपल्याला मीडियन क्लास बघायची तर साधारणपणे बघा 105च्या निम्मे किती होतात 100च्या निम्मे 50 आणि 5च्या निम्मे 2.5 म्हणजे 52. तर साधारणपणे तुम्हाला कळालं असेल बेटा आता की 12 पहिले 12 जे आहेत ते कुठे येतात 30 ते 40 मध्ये येतात. नंतर 47 पर्यंतचे 40 ते 50 येतात म्हणजे 47च्या पुढचे आणि 67 पेक्षा लहान आपला हा जो 52.5 आहे हा कसा आहे हा या दोघांच्या मध्ये 47 आणि 67च्या. तर 67 पेक्षा लहान कुठे येणार आहे 50 ते 60 मध्ये येणार आहे. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून आपल्याला इथं मिळतंय बेटा मीडियन क्लास. काय करायचं हे जे 52.5 आहे की नाही जो आपला n/2 आला त्याच्यापेक्षा मोठी संचित वारंवारता कोणती ते बघायचं. तर मोठी संचित वारंवारता कोणती त्याच्यापेक्षा एकदम जवळची 67. तर ती जी रिलेटेड क्लास आहे तीच असते मीडियन क्लास. ओके मीडियन क्लास काय मग 50 to 60 ही मीडियन क्लास. त्यामुळे यल म्हणजे काय लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास 50 असेल. एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. फ्रिक्वेन्सी किती आहे 20. नंतर सीएफ एक मिनिट फोन येतो 47 बघा F20 आहे आणि सीएफ म्हणजे काय असतं सीएफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पण कोणाची 47 हा सीएफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पण कोणती क्लास कोणती तर आपल्या मीडियन क्लासच्या आधीच्या क्लासची तर ती आहे 47. आणि एच म्हणजे काय एच म्हणजे 10 क्लास इंटरवल जो मीडियन क्लास आहे आपला 50 to 60 त्याचा क्लास इंटरवल किती येतोय 10 येतोय. अशा 10 प्रकारे सर्व आपण इथं नोट डाऊन करून घेतलं आणि आता आपण मीडियनचा जो फॉर्म्युला आहे आपला तो आपण लिहून घेऊ. तर मीडियनचा फॉर्म्युला आता तुमच्या लक्षात आला असेल यल प्लस ब्रॅकेटमध्ये काय करतो आपण n/2 मायनस सीएफ डिवायडेड बाय एफ आणि या कंसाला मल्टिप्लाय बाय एच असा हा फॉर्म्युला बेटा. या त्या व्हॅल्यू टाकू. एल ची व्हॅल्यू आहे 50 प्लस n/2 हे 52.5
मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 47 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी 20 मल्टिप्लाय बाय एच ची व्हॅल्यू आहे 10. आता याला सिम्प्लिफाय करू. हा 50 प्लस 52.5 मायनस 47 म्हणजे किती येतात 5.5. 5.5 मल्टिप्लाय बाय 10 डिवाइड बाय 20. बघा याला सिम्प्लिफाय केलं बेटा आपण तर हा 0 गेला आणि हा 0 गेला, ती तर आता 2 आहे. ओके 10 1 10 2 असं म्हटलं तरी चालेल. आता या 2 ने 5.5 ला भाग दिला तुम्ही, त्याचे निम्मे करा. तर 5.5 च्या निम्मे करायचे तर डायरेक्ट पण करू शकता तुम्ही, 2.75 होतील किंवा तुम्ही भाग देऊन करा. 2.5 75 येईल. तर बघा बेटा 50 अधिक 2.75 हे येत आहे तुमचं उत्तर. म्हणजे किती येत आहे ते 52.75 हे आलं मीडियन, मध्यक. फक्त मीडियनच्या जागेवर मध्यक लिहा आणि आपलं काम झालं. मध्यक बरोबर 52.75 हजार असते, हजार येते 1000 मध्ये ना, त्याच्यामुळे 1000 मध्ये अशा प्रकारे. हे बघा 1000 मध्ये बेटा इथे बघा. ठीक आहे, हे दिस इज आवर आन्सर. एकदम सोपं होतं. मीडियनचं हे लास्ट एक्झाम्पल होतं, हे तुम्हाला कळालं असेल, याची प्रॅक्टिस करा चांगली. मोड ऑफ ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणता याला. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. याला मराठीत म्हणतात वर्गीकृत वारंवारता वितरणाचा मध्य, वितरणाचा बहुलक. बहुलक म्हणजेच मोड. इंग्लिशमध्ये मोड, मराठीत बहुलक. बघा आता आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या शिकलोय की जो प्राप्तांक जास्तीत जास्त वेळ आला, सर्वात जास्त वेळ आला, त्याला मोड म्हणतात, बहुलक म्हणतात. द स्कोर विच अपीयर्स मॅक्झिमम टाइम. ज्याची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त तो म्हणजे मोड. पण आता इथं आपला ग्रुप दिलाय. ग्रुप म्हणजे काय, वर्ग. वर्ग म्हणजे काय, क्लास. तर या क्लासचा मोड कसा काढायचा आहे आपण आता या उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. The following table shows the information regarding the milk collected from farmers on milk collection center and the content of the fat in the milk measured by lactometer. Find the mode of fat content. बघा आता पहिला जो रो दिसतो बेटा, त्यात तुम्हाला दिलंय कंटेंट ऑफ फॅट पर्सेंट मध्ये, आणि दुसऱ्या रो मध्ये मिल्क कलेक्टेड इन लिटर दिलंय. तरी सारी छोटी गोष्ट बेटा की 2 to 3 फॅट, 2 ते 3 फॅट असलेले किती लिटर दूध आहे, 30 लिटर. 3 ते 4 फॅट असलेलं 70 लिटर. 4 to 5 फॅट असले म्हणजे हे काय क्लासेस आहे. पहिला रो म्हणजे काय, क्लासेस आहे. दुसरा रो म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. पहिला रो म्हणजे काय, क्लास आहे, आणि दुसरा रो म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. इथे लिहून घेऊ आपण क्लास अँड फ्रिक्वेन्सी. आता मला सांगा तुम्हाला इथं दिसतं बेटा सर्वांना की इथं सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे. हे बघा फ्रिक्वेन्सी खालच्या 2 नंबरचा रो आहे 30 70 80 राईट. ओके यस यस, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 80 आहे. ओके हे बघा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, 80. सर्वाधिक वारंवारता असं आपण जर म्हणतो, सर्वाधिक वारंवारता. ज्याची वारंवारता सर्वात जास्त त्याला म्हणतात मोडल क्लास. मोडल क्लास. आता मोडल क्लास तुमच्या समोर आहे. मोडल क्लास आहे बेटा कोणता, 4 to 5. मराठीत त्याला म्हणायचं बहुलकीय वर्ग. मराठी त्याला काय म्हणायचं, बहुलकीय वर्ग आहे 4 ते 5. आता या गोष्टी आपल्याला माहित झाल्यावर या बहुलकीय वर्गाची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हणतात बेटा F1. काय म्हणतात त्याला, F1. F1 म्हणजे काय, त्या वर्गाची फ्रिक्वेन्सी 80. F0 म्हणजे त्याच्या आधीच्या वर्गाची फ्रिक्वेन्सी वारंवारता 70. आणि F1 F2 म्हणजे त्याच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता 60. बघा या 3 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या का.
F1 म्हणजे काय, जो बहुलकीय वर्ग आहे त्याची वारंवारता, F0 म्हणजे त्याच्या आधीची या वर्गाची वारंवारता, आणि F2 म्हणजे काय, त्याच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता. यात काही शंका आहे का तुम्हाला, सांगा मला. काही शंका तर नसेल. काय नाही सर. काय सर. हा. आणि यल म्हणजे काय, यल म्हणजे काय, यल म्हणजे बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा 4, आणि एच, एच म्हणजे बहुलकीय वर्गाचं वर्गांतर, क्लास इंटरवल किती येते, 1. 4 ते 5 मध्ये एकच आहे, फक्त 5 म्हणून 4 गेले 1. ह्या सर्व तुम्हाला संकल्पना कळाल्या का, काय काय सांगितलं मी तुम्हाला. पहा, नंबर 1 मी म्हणतोय तुम्हाला मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, 80. म्हणून मॉडेल क्लास कोणता आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे तो मॉडेल क्लास कोणता आहे, मॉडेल क्लास 4 to 5. ओके, हा मॉडेल क्लास आहे. यात काही शंका आहे कोणाला, नाही, हो नाही, हा. यल म्हणजे काय, त्या मॉडेल क्लासची खालची मर्यादा, लोअर लिमिट 4, करेक्ट आहे. ओके. F1 म्हणजे काय, त्या मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी 80, बरोबर आहे का. F1 हा F1, त्याच्या आधीच्या वर्गाची फ्रिक्वेन्सी F0, त्याच्या नंतरच्या वर्गाची क्लासची फ्रिक्वेन्सी F2. या गोष्टी समजल्या का, F0, F2 आणि F1. आणि H म्हणजे काय, त्याची हाईट. आता हाईट नाही, वर्गांतर. वर्गांतर म्हणजे काय, क्लास इंटरवल. 4 ते 5 चं क्लास इंटरवल किती आहे, 5 म्हणून 4 गेला 1. ओके, ठीक आहे. आता फॉर्म्युला आहे आपल्याकडे एकदम सोपा, लक्षात ठेवायला खूप सोपा फॉर्म्युला आहे, याला कोणी विसरायचं नाही. मोड, मोड इज इक्वल टू यल बाय यल आहे. मीडियन मध्ये पण यल होता, इथं पण यल आहे, प्लस आहे, इथं पण प्लस आहे, इथं पण ब्रॅकेट होता, इथं पण ब्रॅकेट आहे. बाय F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाय बाय H. बघा, या दोन गोष्टी तर सेम आहे. यल इकडे बी होता, तिथे बी होता, इथं गुणिला पण H आहे, इथं पण गुणिला H आहे. फक्त बदल कशात आहे, वर तिथे n/2 मायनस F होतं, इथं काय आहे, F1 मायनस F0 डिवाइडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 एवढा ब्रॅकेट लक्षात ठेवा. बाकी मीडियन सारखाच फॉर्म्युला आहे, घाबरायचं नाही या फॉर्म्युल्याला, खूप सोपा फॉर्म्युला आहे. यल ची व्हॅल्यू टाकू बेटा, 4 आहे, 4 प्लस ब्रॅकेट मध्ये F1 ची व्हॅल्यू F1 80 मायनस F0 70 डिवाइडेड बाय 2 इंटू F1 म्हणजे 2 इंटू 80 मायनस F0 70 मायनस F2 60 ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाय बाय H ची व्हॅल्यू आहे 1. चला सिम्प्लिफाय करू. 4 प्लस 80 म्हणून 70 गेले 10 छेद 2 गुणिले 80 160 वजा 70 आणि 60 झाले 107 आणि 7 13 130. बघा, दोन्ही ऋण म्हणून त्यांची बेरीज केली, कंस बंद, गुणिले 1 नसता लिहिलं तरी चालला असता, आपण लिहून घेतला. आता 4 अधिक 10 छेद 160 वजा 130 किती आले, 30 आले का, गुणिले 1. सिम्प्लिफाय करू याला, बरोबर 4 अधिक 10 छेद 30 करायचंय, 0 गेला, 10 1 10 10 त्रिक 30 1/3 1/3 म्हणजे 4 अधिक 1/3 म्हणजे काय, 1/3 करा, 3 0 0 10 घेतले दशांश चिन्ह घेऊन, 3 त्रिक 9 परत 1 उरला 0 घेतला, 3 त्रिक 9 तुम्हाला माहिती आहे 0.33 म्हणजे 0.33 अधिक 4 म्हणजे याला बेटा 4.33. हा काय आला, मोड, मराठीत बहुलक. समजलं का, हो का नाही. हो सर. बघा आता दुसऱ्या उदाहरणात काय दिलंय आपल्याला, हे बघा, पहिलं क्लास इंटरवल तर तुम्हाला लक्षात आले असतील. आता एक क्लास इंटरवल, क्लास आले, आणि काय फ्रिक्वेन्सी बेटा F आहे. ठीक आहे, हे बघा क्लासेस आहे 0 to 20 20 to 40 अँड सो ऑन. ओके, आणि सर्व कंटिन्युअस क्लासेस आहे. कंटिन्युअस क्लासेस असले म्हणजे आपल्याला टेन्शन नसतं, जर नसतील तर कंटिन्युअस करून घ्यायचे. आता उत्तर तुमचं ऍक्च्युअली इथून स्टार्ट झालं, इथून तुमचं उत्तर स्टार्ट झालं बेटा इथून, कारण की उत्तरात तुम्हाला हा बॉक्स काढावा लागणार आहे. हा बॉक्स तुम्ही असा आडवा राहू द्या किंवा उभा करा, काही प्रॉब्लेम नाही. 2 कॉलमचा बॉक्स उभा केला, असा राहू द्या किंवा आडवा करा, तुमच्या कन्व्हिनियंट नुसार करू शकता तुम्ही. इथं महत्वाचं काय आहे,
इथं दोन गोष्टी महत्वाच्या आहे. नंबर 1, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे हे ओळखणे. पहिली स्टेप 100. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 100. किती बेटा ती? ही 100 आहे ना? 100. 100. बघा मी त्याला या 100 ला सर्कल केलं. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण? F1 म्हणतो, लक्षात ठेव. आणि मॉडेल क्लास काय मग? मॉडेल क्लास 16 ते मॅक्झिमम 18. म्हणतात मॉडेल क्लास. यस, 60 to 80. 80. मॉडेल क्लासची लोअर लिमिट किती आहे? 60 आहे. 60. त्याची F1 म्हणजे 100 आहे. ओके, F0 म्हणजे काय? त्याच्या आधीच्या क्लास. 70. F2 म्हणजे त्याच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. 80. चला या. आणि H म्हणजे त्या मॉडेल क्लासचा क्लास इंटरवल किती येतो? 20. जास्त गोष्टी आपल्याला फक्त या गोष्टी लिहिल्यावर डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचं. फॉर्म्युला पार्ट आहे आपला. फॉर्म्युला काय बघा, मी लिहून काढतो फॉर्म्युला. मोड म्हणजेच बेटा मराठीत लिहित नाही मी, तुम्ही लिहा बहुलक. बरोबर, समीक्षा लिहिते तू. L प्लस ब्रॅकेट मध्ये काय हो करायचं? सर. हा, F0 मायनस F1. बरोबर आहे ना फॉर्म्युला? नाही, F1 मायनस F0 आहे ना? F1 minus F0. F0 डिवायडेड बाय F1 नाही टॉइस F1 मायनस 2. F0 मायनस F2 ब्रॅकेट क्लोज आणि गुणिला H आहे. दोन गोष्टी सेम आहे मीडियन मध्ये. त्याच्यामध्ये इकडे पण L आहे, तिथं पण L आहे. इथं गुणिला H आहे, तिथं पण गुणिला H आहे. फक्त ब्रॅकेट जो आहे तो पार्ट बदलतोय, त्याला काळजीपूर्वक बघा. L ची व्हॅल्यू टाकतोय मी. L आहे माझ्याकडे 60 प्लस ब्रॅकेटला सिम्प्लिफाय करायचंय F1 100 वजा F0 70. 2 गुणिले F1 ची व्हॅल्यू 100 वजा F0 ची 70 वजा F2 ची 80 गुणिले ब्रॅकेट क्लोज करतो गुणिले H लिहितो. आता इथे H मात्र 20 आहे बेटा, मागच्या उदाहरणात 1 होता. हा 60 प्लस 100 वजा 70 झाले 30 छेद 2 गुणिले 100 200 वजा बघा हे 70 आणि 80 झाले 150. कंस बंद करून घेतो गुणिले 20 बरोबर 60 अधिक 30. 200 वजा 150 छेदात 50 येत आहे आणि गुणिले 20. याला सोपं रूप देऊ. सोपं रूप जर दिलं तुम्ही याला बघा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. कंसात अंशात काय आहे? अंशामध्ये 3 गुणिले 20 3/5. म्हणजे किती येत आहे बघा, वर 3 गुणिले 20 येत आहे अंशात. 3 गुणिले 20 हा 60 जसं असतं 6 अधिक 3 गुणिले 20 60